आवाज तुझा आमची कॉलनी म्हणजे मीच तर घाबरलो. मला वाटलं बॉम्ब झालं काय, फोन लावून होतो मिलिटरी पण नंतर काय वाटलं नाही. म्हटलं ते म्हणले आम्हालाच कळलं नाही कसला होता. तिला ते सुद्धा खिडकी हल्ल्या सगळ्या काचेच्या जोरात झालं तर वाटलं काहीतरी झालं. म्हटलं मग काही कळलं नाही. मी त्याला विचारलं तर राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो आता वाजले आणि मम्मी आता पावभाजी देऊ राहिली मला. पावभाजी आणि पुलाव. रात्री पुलाव आणला होता, पावभाजी पुलाव आणला होता, त्यामुळे ते उरला आणि मम्मीला आज एकादशी आहे ना मम्मी, त्यामुळं आता ते माझ्याच नशिबी म्हणजे मलाच खावं लागणार आहे. पाहिले पावभाजी, पाव, पुलाव आणि मीठ थोडंसं घेतलं लागलं तर, आणि पाणी पाहिजेच नेऊन ठेवलं. तर मग आता 12 वाजले. मी आलो आता ATMला पैसे काढण्यासाठी. ते बॉक्स घेऊन आता मला जायचं आहे पोपटला मला. आता वाजले 12:30. तर मग जर्किंग फाटलं आहे, त्यामुळे आता जर्किंग आलं आहे जरा टिप मारण्यासाठी मम्मी घेऊन. आणि त्याला बहुतेक बसणार नाही, तर वाजले पाहुणे आलो आहे. थोडंसं आता थोड्या बसणार आहे मामाकडं, आजीकडे गप्पावर. मामा थोड्याने परत आता आहे ना मला बाहेर जायचं आहे, म्हणून स्वतः बँकेत जायचं आहे. पण आता जवळपास 1 वाजून 10 मिनिट झाली. आता मग मी चहा बनवून राहिली. मला तर चहा नाही प्यायचा, मला दूध देऊ राहिली पहिला. मी म्हणलो मला चहा नको आता. मित्रांनो आता मामाकडे आलोय, मामाला चहा दिला पहिला. बघा मामाचं घर बसल्या काम चालू आहे. मॅच बघता बघता काम चालू आहे. बघा घर बसल्या 3 विकेट गेलेले आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे, कारण की त्यांनी आपल्या वर्ल्ड कप मध्ये बाहेर काढलेले हरवले आपल्याला. त्यामुळे एकदम आनंद आहे. त्यामुळे याचे विकेट पडल्यामुळे मला आनंद झालेला आहे. फुल जोश एकदम. आणि जोश आहे. आणि झिम्बाब्वेला आय एम सपोर्ट फॉर झिम्बाब्वे. ऑल द बेस्ट. मित्रांनो आता आपलं पूर्ण बँकेचं काम झालं, काम झालं. त्यामुळे आता मामा पण भेटला रस्त्यात येताना. रस्त्यात मामा पण भेटला. काम चाललं देवीच्या पाया पडायचं. देवीचं मंदिर आहे. काय करायचे पैसे टाकतील. जय बाप्पा. मंदिरातून पाय पडून आलोय. आता आम्ही आलोय रस प्यायला. रस पिऊन घेऊ काय आता. उन्हाळा चालू झाला आता. त्यामुळे आता रस प्यावाच लागेल. 3 पोल्ल्या. मित्रांनो पार्सल घेऊन निघालो घरी. मामा मामीला पार्सल. चला चला तुम्ही पाय पण. मित्रांनो आता आपण आलोय महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. नागेश्वर मंदिर आहे, दर्शन करून घेऊ पहिले. बसा मी बसू पहिले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बसवला होता. एक नंबर लागला, चांगला लागलं. नाही पण मी ना आता फक्त आहे ना खिचडीच खातो. मला काही जास्त दुसरं नको आहे. खिचडी नको तू. आता खंडू आला कसं डोकून बघते.
ए ओंकार तिथून ढाया का तिथून दोन दोन पार्ले पुढे आणले. अरे जाऊन दे पोळी टाक. अरे पोळी टाका आता पुरती त्याला आणि तू एक मिनिट ती घेऊन येशील तू. सध्या पोळी टाका त्याला आहे का अरे हो का ते जा ना. ए, पोळी टाका त्याला काय दामला म्हणजे काय असं काय ते. ए, आहे का आहे का बा. हा काही नाही दे, दे. कोणतं पण त्या बिस्किट खाल्लं की नाही पतंजली खाऊन त्याला बॉडी आहे नाही तर अशी अशी बिस्किट आणायची रे. आणि कोकोनटचे आणायचे कोकोनट पतंजली ते कुणी आणले मग? बिस्किट. ते कुणी आणले वहिनी आणले. मित्रांनो आता सगळं ना आपलं आजीपासून काम झालं होतं आपण मंदिरात गेलतो रस प्यायला गेलतो सगळे काम झाले आता चाललं आपण आपल्या घरी जस्ट घरी आलोय खंडूला अडक आला लगेच ओरडत आहे कसं ओरडत खंडू कसं ओरडतो पोहे नको भात देते भेजाला त्या खंडूला मम्मी जेवण देणार एक लॉटची आपल्याला ना प्रॉपर लाईट आणली आपण प्रीमियममध्ये ती आपल्याला घर लावायची आहे त्याचा 10 एम्पियरचा चोक एक आणला आहे आणि ही गोष्ट टॉप आहे 6 एम्पियर हा मंदिराला लावायचा आहे हे बिल आहे हा एक 16 एम्पियर स्विच आणि एक 16 एम्पियर बटन आणि हा DPMC बॅग आणला आहे आत्ता एक मंदिराला लावायचं म्हणजे 1 2 3 4 या 4 गोष्टी आता मंदिरात आपले इन्स्टॉलेशन करून टाकायचे पहिले आता किती वाजले दादा आता वाजले 5:30 पहिले की तेवढं काम करून मित्रांनो आता वाजलेत 7:02 झाले काका आलेत घरी आणि काकाला मम्मीने बिना साखरेचा चहा केला आहे गप्पा मारता मारता साखर टाकायला विसरली आता परत तुम्हाला चहा भेटेल 10 मिनिटांनी तर आज ना बऱ्याच दिवसाचा टाईम भेटलाय आणि आज लॉटची आपण प्रॉपर लाईट लावली आलेली आहे प्लॅटिनममध्ये इथे लावायची आपल्याला पण या खरंच 5 मीटरला कमी पडणार आहे त्यामुळं बघू आता जेवढी जमन त्या साईडला एवढ्या साईडला लावून घेऊ आता बघू बाकीचे उरलेलं काय होतं त्याचं नाव ही एवढी प्रोफाईल लावून झाली आता एवढी प्रोफाईल राहिली लावायची पण आता विषय असा आहे आपल्याकडे ना प्रोफाईल आहे ना कमी पडली आहे परत त्यासाठी वेगळी प्रोफाईल लाईट आपल्याला अजून एक 5 मीटरची स्ट्रीप आणावं लागणार आहे प्रोफाईलची आता जेवढी आहे तेवढी ना ते लावून टाकतो आणि कवर लावून टाकतो आणि जेवढी आहे तेवढी वरती गुंतून देतो पेवीमध्ये हा आला सगळं येऊ दे हा सगळे येते येते ना लाईट बंद करून केलं बघ कसं दिसते ना मित्रांनो मागाशी याच्यातली आपण स्टेप लावली हा एक डीपी खराब होता डीपी एक चेंज केला आणि हा एक टॉप होता टॉप एक चेंज केला हॅलो मग आता असं पूर्ण लुक आज झालंय हॅलो हा संगीता साई सांग दिसतंय स्टाईलमध्ये एक सेकंद सांगा माझं आहे उपास आहे का मी आज काय एकादशी का एकादशी असल्यामुळे आज उपास आहे मी तर नाही धरलेली एकादशी पण मम्मीने धरली मम्मीने आज डायरेक्ट खिचडी आणि त्यात काय मिक्सर म्हणजे मिरचीचा आणि दही होता काही नाही संध्याकाळी नाही काही ए दही लागन भाऊ दही संध्याकाळी दही नाही खाऊ धर या खा दही शिवाय जमणार नाही मिरची टाकतात मित्रांनो प्रोफाईल कशी दिसते मी फक्त प्रोफाईलच लावली आणि एक पॅनल लावलाय पूर्ण प्रकाश बघा नाही का प्रकाश बघा तुम्ही म्हणजे एकदम नाही का एकदम लक्झरी लुक वाटतं एकदम मग एकच नंबर आहे का झोप लागली मला दिवसभर मित्रांनो आता आहे ना पहिले मित्रांनो आता फराळ करून घेऊ मग भेटू तुम्हाला मित्रांनो आत्ताच घरी आलो मंदिरामध्ये गेलो होतो जेवण करून मंदिरामध्ये जेवण करून गेलो होतो आता वाजलेत 11:16 आता ब्लॉग एडिट करतो आणि झोपतो कारण की सगळ्या परत उठून कामाला द्यायचं आहे म्हणजे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटण्यामध्ये आणि हा ब्लॉग पण मध्ये मी अपलोड करतो त्यामुळे मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद